नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया वंचितने जो प्रस्ताव ठेवलेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे पाटलांना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचित बहुजन आघाडीची लोकसभेसाठी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी। जरांगे पाटलांनी काय आमच्याकडून मागणी केलेली नाही आहे। हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे। राजकारण हा माझा अजेंडा नाही, पण वंचितचा दिलदारपणा की ते आमच्या आंदोलनाच्या बाजूने, जरांगेंनी वंचितने ठेवलेल्या प्रस्तावाला दिलं उत्तर। राजकारण हा अजेंडा माझा नाहीच, परंतु त्यांचा दिलदारपणा, मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत 48 जागांपैकी 27 जागांची मागणी, तसंच काही जागांबाबत तडजोड होईल अशीही जोडली पुष्टी। महाविकास आघाडी बैठकीत 27 जागांपैकी विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रामटेक, वर्धा, तर मराठवाड्यातील हिंगोली, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड या जागांची मागणी। तर पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर, सांगली, माढा, शिर्डी, सातारा, मावळ, तर खान्देशातील रावेर, दिंडोरी, नाशिक, बुलढाणा आणि मुंबईतल्या दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य व उत्तर पूर्व जागांची मागणी वंचितने केली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावे आणि पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याची वंचितने महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी केली। तर मवियाच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी उमेदवार असावे, वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीपुढे प्रस्ताव। पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार भाजपात जाणार नाही असे महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन द्यावे, महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या प्रस्तावातून मागणी।